सोनालिका गोल्ड ट्रॅक्टर जास्त बचत पण करून देतो आणि जास्त कमाई पण करून देतो। याला आता 3532 सीसीचं इंजिन असून पण ते ॲव्हरेज पण चांगलं देतो तो आणि ताकद पण चांगली लावतो। मागील 30 वर्षापासून सोनालिकाने भरपूर शेतकऱ्यांचा फायदा करून दिलेला आहे, त्यापैकी मी पण एक आहे। नमस्कार, माझे नाव सुमित बापूसाहेब वादिक, राहणार खानापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र। माझ्याकडं एक जुना ट्रॅक्टर होता 95 सालचा। त्याच्यानंतर मला 2023 मध्ये ट्रॅक्टर बदलायचा होता। त्यावेळेस मी सर्च केलं का कोणता नवीन ट्रॅक्टर घ्यायचा, तर त्यावेळेस मला सोनालिकाचा रिस्पॉन्स म्हणजे सांगितला, फीडबॅक चांगले आले, म्हणून मी 2023ला सोनालिकाचा 745 छत्रपती ट्रॅक्टर घेतला। त्याच्यानंतर 2024 मध्ये मी परत छत्रपती एक 14च्या टायरमध्ये ट्रॅक्टर घेतला। तो पण चांगला वाटला मला। त्यावेळेस माझ्याकडे लोकांचं म्हणजे जे काम करत होतो मी, त्या कामाची क्वालिटी चांगली आल्यामुळे आणखीन कस्टमर वाढत गेले। त्याच्यानंतर मग मी काय केलं, 2024 मध्ये पण DI 42 घेतला 85 HP आणि त्याचा पण रिस्पॉन्स चांगला आला। त्याच्यानंतर मी आता 2026 मध्ये सोनालिकाचा गोल्ड सिरीज आलेला 745 हा नवीन ट्रॅक्टर आलेला मी घेतला। याचा पण रिस्पॉन्स चांगला आहे। याच्यामुळे मला नवीन कामं चांगले भेटत गेले आणि कामं पण खूप चांगल्या प्रकारे करतात। माझ्याकडे 10 एकर क्षेत्र आहे। त्या 10 एकर क्षेत्र करून पण मी माझ्याकडे 3 ड्रायव्हर आहे। त्या ड्रायव्हरच्या माध्यमातून मी तिन्ही ट्रॅक्टरचं म्हणजे कुट्टीचं पण करतो, थ्रेशर पण आहे माझ्याकडं, ट्रॉलीचं पण काम करतो मी, आणि माझ्याकडे मकाचं कुट्टी मशीन असल्यामुळं मकाचं वाहतुकीचं पण काम करतो मी। नांगर आणि माझ्याकडे रोटाव्हिटर पण आहे। नांगर आणि रोटाव्हिटरचे पण कामं करतो मी। शेतीचे म्हणजे सगळे कामं या ट्रॅक्टरच्या माध्यमातून मी करत असतो। ॲव्हरेज आणि ताकदीसाठी सोनालिकाचा परफॉर्मन्स एकदम चांगला आहे। म्हणजे मी आत्ता 4ही ट्रॅक्टरमध्ये तो अनुभवलेला आहे। मी यावर्षी 745 गोल्ड हा ट्रॅक्टर घेतला। याचा लुक पण चांगला आहे, याचं पुढं बंपर पण चांगल्यापैकी आहे, आणि याचे जे हेडलाईट दिलेले आहे तर त्याच्यात ते लाईट रात्रीच्या वेळी ना खूप चांगला प्रकाश देतात। याच्यामध्ये इंजिनमध्ये 3532 सीसीचं इंजिन आहे, आणि याचा NMचा टॉर्क जो आहे तो 220 NM टॉर्क आहे। 220चा जो NMचा टॉर्क आहे याचा, त्याच्यामुळे काय होतं, नांगरणीसाठी पण अजिबात म्हणजे ताकदीचा त्याला काहीच वाटत नाही, आणि ट्रॉलीच्या कामासाठी पण त्याचं इंजिनचा परफॉर्मन्स 3532 असल्यामुळे चांगला परफॉर्मन्स देतो। याला आता 3532 सीसीचं इंजिन असून पण ते ॲव्हरेज पण चांगला देतो तो, आणि ताकद पण भरपूर म्हणजे ॲव्हरेजच्या मानाने ताकद पण चांगली लावतो। याची स्टिअरिंग पण एकदम स्मूथ आहे, एक बोटाने जरी फिरवलं तरी फिरतात। त्याच्यानंतर याचा क्लच पण एकदम सॉफ्ट आहे। त्याच्यानंतर ब्रेक पण एकदम चांगले आहे। त्याचे सॉफ्ट असल्यामुळे ना रात्री म्हणजे दिवसभर चालवलं तरी अजिबात थकल्यासारखं वाटत नाही याला। त्याच्यानंतर याला गिअर जे आहे ते 16+4 आहे। कामानुसार त्याचं म्हणजे घोडा आणि गेंडा गिअर असल्यामुळं कामानुसार आपल्याला ज्या इम्प्लिमेंटच्या वेळेस ज्या गिअरची गरज आहे ते गिअर पण आपल्याला लावता येतात। याच्यामध्ये स्पेस जास्त असल्यामुळं गिअर बदलण्यासाठी म्हणजे एकदम म्हणजे खुर्ची पण असं बसण्यासाठी पण चांगली असल्यामुळं गिअर बदलण्यासाठी पण काही अडचण येत नाही। स्पेस जास्त भरपूर मोठा आहे, याच्यामध्ये मोकळा स्पेस आहे। याला PTOसाठी डबल क्लच असल्यामुळं त्याच्यामुळे याचं कोणतेही इम्प्लिमेंट जोडल्यानंतर, थ्रेशर किंवा कुट्टी मशीन जोडल्यानंतर किंवा रोटाव्हिटर असलं तर काही अडचण येत नाही। त्याच्यामुळे हातात असल्यामुळे ऑपरेटिंगला एकदम व्यवस्थित जातं ते। याची PTO पॉवर जास्त असल्यामुळे बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा, त्याच्यामुळं जे आपण समजा रोटाव्हिटर मारतो तर ते एकदम म्हणजे काम एकदम व्यवस्थित होतं त्याचं। याचं 5G टेक्नॉलॉजीचं हायड्रोलिक आहे। त्याच्यानंतर याची हायड्रोलिक कॅपॅसिटी 2200 किलोची आहे। त्याच्यानंतर याला सेन्सिंग पॉईंट 4 असल्यामुळं कोणतंही इम्प्लिमेंट जोडल्यानंतर काही अडचण येत नाही। ज्या पोझिशननुसार त्याचं ऑपरेटिंग होऊन काही अडचण नाही। याला डबल डिस्ट्रीब्युटर वाला असल्यामुळं आपल्याला पलटी नांगरासाठी जो आपण हायड्रोलिक पलटी नांगर घ्यायचा असतो तर ते वाला असल्यामुळं ते जोडण्यासाठी काही अडचण येत नाही। मागील 30 वर्षापासून सोनालिकाने भरपूर शेतकऱ्यांचा फायदा करून दिलेला आहे, त्यापैकी मी पण एक आहे। सोनालिका गोल्ड ट्रॅक्टर जास्त बचत पण करून देतो आणि जास्त कमाई पण करून देतो, आणि ड्रायव्हरला आराम पण देतो, आणि शेतकऱ्याला जिंकण्यासाठी खरा दम देतो।